नमस्कार, मी स्वराली. स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण अशी एक गोवन सिग्नेचर डिश बनवणार आहोत जिचं नाव सुरू होतं लेटर एक्स पासून. या रेसिपीमध्ये खूप कॉम्प्लेक्स मसाले वापरले जातात, जसे की खडे मसाले, आपले ओले मसाले, नारळ आणि याचं सगळं एक मिश्रण, एक पेस्ट करून स्लो कुक करून एक सुंदर डिश तयार होते, ती म्हणजे चिकन शाकोती. शाकोती हा एक मसाला असून या मसाल्यापासून आपण व्हेज, चिकन, मशरूम, मटन अशा वेगवेगळ्या शाकोती बनवू शकतो. तसंच शाकोतीची रेसिपी सुद्धा प्रत्येक घराघराची वेगळी आहे. आज मी आपल्याला इन जनरल बेसिक शाकोतीची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग पटकन सुरू करूया रेसिपीला. चिकन शाकोती बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एकदम सोपं असं चिकनचं मॅरिनेशन बनवून घ्यायचे. त्याच्यासाठी मी इथे 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर घेतली. कोथिंबीर मी देठासकट घेतली. आता आपल्याला एका मिक्सर ग्राइंडरच्या मदतीने या सगळ्याची खूप थोडंसं पाणी घालून स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची. मॅरिनेशन मसाला तयार झाला. आता आपण चिकन मॅरिनेट करायला घेऊया. इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता मॅरिनेशनसाठी मी इथे 1 चमचाभर मीठ घालते, अर्धा चमचा हळद पावडर आणि आपण जो हिरवा मसाला वाटून घेतला होता तो सगळा मसाला आपल्याला या चिकनमध्ये घालायचा आहे. त्याचबरोबर अर्ध्या लिंबाचा रस. चिकन आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. चिकनच्या प्रत्येक पीसला मसाल्याचं कोटिंग आलं पाहिजे, या पद्धतीने आपल्याला चिकन हे मिक्स करून घ्यायचे मसाल्यामध्ये आणि अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचे. चिकन मॅरिनेट करून झालं. आता आपण मसाला भाजून घेऊया. इथे मी 7 ते 8 बेडग्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तसंच 8 ते 10 नॉर्मल तिखट मिरच्या घेतल्या आहे. आपण मिरच्या आपल्या तिखट खाण्याच्या सवयीप्रमाणे ॲडजस्ट करू शकता. ह्या मिरच्या आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत. खूप काळ्या होईपर्यंत भाजायच्या नाही आहे, हलक्या भाजून घ्यायच्या आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. सेम पॅनमध्ये 1 चमचा काळी मिरी, 7 ते 8 लवंग, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 चक्री फूल, हे सगळे मसाले मिनिटभरासाठी मंद आचेवर भाजून घ्यावे. आता यात 1 मोठा चमचा धणे, 1 टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून बडीशेप आणि परत एकदा मिनिटभरासाठी हे सगळे मसाले मंद आचेवर परतवून घ्यावे. आता आपल्याला यात 1 मोठा चमचा खसखस घालायचे. खसखस लगेच भाजला जातो म्हणून आपण त्याला सगळ्यात शेवटी घालतो. खसखस घातल्यावर सुद्धा आपल्याला हे सगळे मसाले परत एकदा 1 मिनिटभरासाठी परतून घ्यायचे आणि गॅस बंद करायचे. सगळे मसाले आपल्याला मिरच्याच्या प्लेटमध्ये काढलेल्या त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे. सेम पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचे. जसं तेल गरम झालं की आपल्याला यात 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा घालून आपल्याला हे 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचे. आलं लसूण 2 ते 3 मिनिटं परतून झालं की आपल्याला यात 2 कांदे उभे चिरून घालायचे आणि हे कांदे आपल्याला तांबूस रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे. कांदे गोल्डन ब्राऊन रंगावर परतून झाले की आपल्याला हीट बंद करायची आहे आणि हे कांदे सुद्धा आपल्याला मसाल्याच्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आणि हा सगळा भाजलेला मसाला आपल्याला कम्प्लीटली थंड करून घ्यायचा आहे. 1 कप मी इथे ओल्या नारळाचा चव घेतलाय, म्हणजेच ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला लो टू मीडियम हीटवर तांबूस रंगावर येईपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. आपण पाहू शकता खोबरं तांबूस रंगावर आलेलं आहे. आता आपल्याला फ्लेम बंद करायची आणि हे खोबरं कम्प्लीटली थंड करून घ्यायचे. एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल मी गरम करून घेतलेलं आहे. आता आपल्याला यात बारीक चिरलेले 2 कांदे घालायचे. इथे मी कांदे मध्यम आकाराचे घेतलेत आणि कांदा हलका ट्रान्सलुसंट होईपर्यंत 5 ते 6 मिनिटं मंद आचेवर किंवा मंद टू मीडियम आचेवर परतून घ्यायचे. आता यात 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे. टोमॅटो सुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनिटं
मीडियम टू हाय फ्लेमवर परतून घ्यायचे। टोमॅटो हलके मऊ झाले की आपल्याला यात मॅरिनेट केलेलं सगळं चिकन घालायचे। चिकन आपल्याला कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे आणि नंतर झाकण लावून 20 ते 25 मिनिटं चिकन लो फ्लेमवर शिजवून घ्यायचे। चिकन शिजवत असताना आपल्याला अजिबात इथे पाण्याचा वापर करायचा नाहीये, कारण चिकनमध्ये ऑलरेडी 70% पाणी असतं। चिकन शिजेपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया। हा जो मसाला आपण भाजून घेतला होता त्यात थोडीशी टॅमरिंड घालून थोडंसं पाणी घालून आपल्याला अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे। तसंच खोबरं सुद्धा आपल्याला वाटून वेगळं ठेवून घ्यायचं आहे। एक्झॅक्ट 25 मिनिटांनंतर मी इथे झाकण काढून घेतलंय। आपण पाहू शकता चिकनमध्ये खूप पाणी तयार झालेलं आहे, म्हणजे हे चिकनचंच पाणी रिलीज झालेलं आहे आणि आपलं चिकन सुद्धा खूप छान सॉफ्ट शिजलेलं आहे। आता आपण याच्यात कांदा आणि मसाल्याची पेस्ट घालून घेऊया। मसाला चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला हा मसाला आणि चिकन शिजवून घ्यायचे, म्हणजे मसाला खूप छान शिजला जातो आणि याची खूप सुंदर अशी चव येते। तसंच सगळे फ्लेवर सुद्धा खूप छान मिसळून येतात। 5 मिनिटांनंतर आपण पाहू शकता काय मस्त सुंदर रंग आपल्या या चिकनला आलेला आहे। तसंच मसाल्याचा खूप छान सुगंध येतोय। आता या स्टेजला आपण जे खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते वाटण चिकनमध्ये घालायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ तिखट सुद्धा ॲडजस्ट करायचे आणि 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचे। पाणी घालताना आपल्याला इथे गरम पाण्याचाच उपयोग करायचा आहे, म्हणजे चिकनच्या कुकिंग टेम्परेचरमध्ये काही बदल होत नाही। चिकन शिजत असताना आपल्याला अधूनमधून चिकन ढवळायचं आहे, म्हणजे ते खाली तळाला जळणार नाही। आपली चिकन शाकोती ऑलमोस्ट रेडी झालेली आहे। आता फायनल टच देण्यासाठी याच्यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, मिक्स करायचे, एक उकळी आणायची आणि गॅस बंद करायचे। ही आपली गोवन स्पेशल चिकन शाकोती तयार। ही शाकोती आपण भात, रोटी, फुलका, पाव, ब्रेड याच्याबरोबर सर्व करू शकता। बट इट टेस्ट लाईक अ हेवन विथ गोवन पोळी और उणे। तेव्हा ही शाकोती नक्की बनवून पहा। आवडली असल्यास कमेंट करून कळवा। सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करून स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।